हॅलो फ्रेंड्स, सो या व्हिडिओमध्ये आपण मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स फॉर संस्कृत पेपर 1 बघणार आहोत. सो सर्वात आधी जर चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण या चॅनलवर तुम्हाला BMS रिलेटेड सर्व इन्फॉर्मेशन मिळणार आहे. आणि BMS फर्स्ट इयरचे जे काही गेस्ट पेपर आहेत सो त्याची प्लेलिस्टसुद्धा तयार आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. ओके, आणि लवकरच आपण वन शॉट देखील सर्व सब्जेक्टचे बघणार आहोत. संहिताचा वन शॉट ऑलरेडी अपलोडेड आहे चॅनलवर, तुम्ही विजिट करू शकता. ओके, सो लेट्स स्टार्ट. बघा, आता याच्यामध्ये आपण सर्व जे काही टाईप्सचे क्वेश्चन आपल्याला पेपरमध्ये विचारतील फर्स्ट पेपरमध्ये, राईट, सो ते बघणार आहोत. आणि ते त्याच्यावर किती त्याला आपण त्याच्यावर वेटेज असणार, मार्क्स असणार, राईट, आणि त्याला कसं लिहायचं आहे, राईट. संस्कृत पेपरमध्ये मोस्ट ऑफ द क्वेश्चन असं असतो की हे काय लिहायचं, त्याच्यात कसा पेपर असतो, राईट. सो ते आपण याच्यात बघणार आहोत, राईट. सो लेट्स स्टार्ट. बघा, सर्वात फर्स्ट तुम्हाला क्वेश्चन येईल, किंवा असं नाही की कंपल्सरी फर्स्ट क्वेश्चन हाच येईल, सेकंड क्वेश्चन तोच येईल, राईट. याचे सिक्वेन्स चेंज होऊ शकते, पण क्वेश्चन तुम्हाला हेच येणार आहेत. ओके, तर बघा, सर्वात फर्स्ट आहे संधी करा. असा तुम्हाला एक क्वेश्चन येईल, 5 मार्काला क्वेश्चन येईल, राईट. सो याच्यामध्ये काय तुम्हाला येईल की तुम्हाला 5 असे एक्झाम्पल्स दिलेले असतील, तुम्हाला विग्रह वाक्य असतील, राईट, असे तुटलेले शब्द असतील, राईट. सो मग त्यांची तुम्हाला संधी करायची आहे, किंवा तुम्हाला एक जोड शब्द येईल, मग त्याला तुम्हाला तोडायचं आहे आणि त्यांची संधी करायची आहे, स्टेप बाय स्टेप करायची आहे, आणि तुम्हाला त्याची संधीसुद्धा लिहायची आहे. आता ते क्वेश्चनवर डिपेंड आहे की तुम्हाला त्याची संधी विचारली आहे का नाही. जर नसन विचारली तर नका लिहू, कारण आपल्याला तो 1-1 मार्काचाच क्वेश्चन आहे, 5 मार्काचे 5, राईट. पण जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही लिहा एक्स्ट्रा, कारण तुमच्यामध्ये ते 100% शुअर होतं की तुम्हाला मार्क्स मिळणार आहे. सो तुम्हाला असं येईल SEQमध्ये की संधी करा फक्त. ओके, देन नंतर आहे विग्रह वाक्य करा, म्हणजे तेच संधीचंच तुम्हाला हे करायचं आहे की त्याला तोडायचं आहे, स्टेप बाय स्टेप तिथं लिहायचं आहे. ओके, तर नंतर येईल तुम्हाला क्वेश्चन अव्ययमध्ये काय येईल की रिकामी जागा भरणे, म्हणजे तुम्हाला काही असे ब्लँक्स दिलेले असतील, रिकामी जागा दिलेली असतील, वाक्य दिलेले असतील, त्याच्यामध्ये काही रिकाम्या जागा असतील, राईट, आणि तुम्हाला खाली त्याच्या ब्रॅकेटमध्ये अव्यय दिलेले असतील 5, राईट. मग तुम्हाला त्या 5 सेंटेन्समध्ये राईट जे काही योग्य अव्यय आहे ते तुम्हाला तिथे प्लेस करायचे आहे, आणि ते 5 वाक्य रिपीट लिहायचे आहे तुमच्या ॲन्सर शीटवर. ओके, सो तुम्हाला ते पूर्ण रिकामी जागा लिहायची आहे, त्याचं फक्त ॲन्सर लिहायचं आहे का नाही. ओके, सो याच्यामध्ये तुम्हाला अवघड जाऊ शकतं, पण जर तुम्ही माझं लेक्चर बघितलं असेल अव्ययचं, ऑलरेडी आहे प्लेलिस्ट, चेक करा संस्कृतची, तुम्हाला हे इझी जाईल, राईट. आपल्याला अर्थ माहीत असला अव्ययचा की आपल्याला इझी जातं. ओके, त्याच्यामध्ये मी एक्झाम्पलसुद्धा तुम्हाला सांगितलेले आहे. ओके, तुम्हाला संस्कृत पेपर 1चे सर्व नोट्स मिळून जातील, इझी आहे. तुम्ही जर माझे नोट्स जर केले तर तुम्ही पास तर संस्कृतमध्ये होऊनच असाल, राईट. नंतर आहे शब्दरूपाने लिहा, शब्दरूपाने लिखित असा क्वेश्चन येईल तुम्हाला. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, जे काही आपण शब्द बघितलेले आहेत, राईट, मग ते शब्दाचं ते काही अकारांत, इकारांत, उकारांत, राईट, स्त्रीलिंगी, राईट, पुरुष, परत उत्तम पुरुष, मध्यम पुरुष, राईट, प्रथम पुरुष. ओके, परत त्याच्या विभक्ती प्रथमा, द्वितीय, सप्तमीपर्यंत, राईट. सो हे जे क्वेश्चन आहेत, मग तुम्हाला इथे येईल की शब्दरूप लिहा, म्हणजे तुम्हाला एक शब्द येणार आहे आणि त्याचं तुम्हाला कोणता शब्द आहे, तो अकारांत आहे का, इकारांत आहे, पुल्लिंग आहे का, स्त्रीलिंग आहे का, दुसरं आहे, देन नंतर कोणत्या ह्याच्यात आहे तो. सो तुम्हाला हे सर्व तिथे लिहायचं आहे. ओके, 2 गोष्टी लिहायच्या आहेत त्याच्या, राईट. सो शब्दरूपाने ओळखायचं आहे, किंवा मग तुम्हाला असं येईल की शब्दरूपाने करा, म्हणजे एक शब्द आहे त्याचा आपल्याला कन्वर्ट करायचं आहे, कशामध्ये, इकारांतमध्ये किंवा उकारांतमध्ये. ओके, ते तुम्हाला येईल उपसर्ग म्हणजे आपण बघितलं सफिक्स प्रिफिक्स, राईट. सो ते सुद्धा तुम्हाला तिथे लेक्चर अवेलेबल आहे माझं, तुम्ही ते बघा. तुम्ही ते एक लेक्चर केलं तुम्हाला सगळं येऊन जाईल उपसर्गाचं. ओके, अव्यय उपसर्ग इझी आहेत खूप. त्यानंतर वाक्य स्ववाक्येषु योजयता असं तुम्हाला क्वेश्चन येईल. त्याचा अर्थ काय की तुम्हाला तिथे एक शब्द दिलेला जाईल, राईट, आणि तुम्हाला तो शब्द एक तुमच्या मनाने वाक्य तयार करायचं आहे संस्कृतमधून. ओके, जसं आपण सेंटेन्स फॉर्मेशन करतो इंग्लिश ग्रामरमध्ये, राईट. सो
असा एक शब्द येईल तुम्हाला तिथे 5 शब्द. सो त्याच्यामध्ये तुम्हाला त्या एक शब्दाचा तुम्हाला संस्कृतमध्ये एक सेंटेन्स तयार करायचं आहे. आता जर तुम्हाला शब्दरूपाने येत असेल, धातुरूपाने येत असेल, पाठ केलेले असेल तुम्ही, राईट, तर मग तुम्हाला ते संस्कृतमध्ये करता येईल वाक्य. सो तुम्हाला ॲटलिस्ट बेसिक तरी शब्दरूप धातुरूप माहीत पाहिजे. शब्दरूप धातुरूप काय, जे काही अकारांत, इकारांत, उकारांत हे 3 करा तुम्ही एक्झाम्पल्स, राईट. आपल्याला ते पेपरमध्ये फार इम्पॉर्टंट आहे, कारण शब्दरूप धातुरूपवर आपल्याला ते जर आपल्याला काहीच आलं नाही तर मग आपल्याला बाकीच्या गोष्टी देखील थोडंसं सॉल्व करायला ट्रिकी असतात, राईट. सो आपल्याला पासिंग करायची आहे, तुम्हाला सर्व याच्यावर ॲटलिस्ट बॅलन्स करावं लागेल सर्व क्वेश्चन्स, ओके. नंतर आहे धातुरूपाने. यस, धातुरूपाने जे पण त्याला सफिक्स लागतात, राईट, मग ते तुम्हाला माहीत पाहिजे. इझी आहे, याचे तर 3च असतात, प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष, राईट. सो हे तुम्हाला आलं पाहिजे, ओके. नंतर आहे कारक ओळखा. माझा व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये कारक एकदम छान पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे. जे काही कारकचे टाईप्स आहेत, ओके, 5 टाईप्स, सो ते एक्सप्लेन केलेले आहेत बरोबर. आणि त्याचा अर्थ लिहा. येस, त्याचा अर्थसुद्धा तिथे सांगितलेला आहे. सो तुम्ही ते व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कारक डायरेक्ट कन्सेप्टच तुमची क्लिअर होऊन जाईल, ओके. याचे तुम्हाला 5 सेंटेन्स येतील आणि त्याच्यामधलं तुम्हाला कारक तुम्हाला ओळखायचा आहे आणि मग तो कोणता कारक आहे ते लिहायचं आहे आणि त्या कारकाचा अर्थ लिहायचा आहे, ओके. नंतर आहे योग्य शब्दरूप करून वाक्य लिहा. तेच तुम्हाला एक शब्द येईल, साधा शब्द येईल, त्याचं तुम्हाला शब्दरूप करायचं आहे पहिले आणि मग ते शब्दरूप झाल्यानंतर त्याला वाक्यामध्ये उपयोग लिहायचे, ओके. नाहीतर मग तुम्हाला एक वाक्य येईल, त्याच्यामध्ये अंडरलाईन केलेलं असेल शब्द एक, तर त्याचं शब्दरूप तुम्हाला बरोबर करायचं आहे. ते तुम्हाला चुकीचं शब्दरूप दिलेलं असेल, असं तिथे क्वेश्चन येईल, ओके. नंतर आहे विग्रह करा, समास लिहा. येस, 10 मार्काचा क्वेश्चन आहे तुम्हाला. याच्यामध्ये तुम्हाला एक वर्ड असेल, जोड शब्द, त्याचं तुम्हाला विग्रह वाक्य करायचं आहे. विग्रह म्हणजे तोडायचं आहे. मग विग्रह केल्यानंतर मग त्याचा समास लिहायचा आहे, मग त्याची स्टेप्स लिहायचे आहेत, राईट. लास्टला तुम्हाला तिथे आन्सर काढायचा आहे, ओके. कोणता समास आहे तो सुद्धा टाईप लिहा, कारण हा LAQ आहे, ओके. त्यानंतर संधी करा, सूत्र लिहा. येस, संधी जशी पहिल्या क्वेश्चनमध्ये होती तशी संधी करायची, स्टेप बाय स्टेप. कोणती संधी आहे ती लिहायची आहे आणि त्याचं सूत्रसुद्धा लिहायचं आहे, ओके. सूत्र तुम्हाला पाठ असतील, चांगली गोष्ट, नसतील पाठ तर ॲटलिस्ट जे इझी सूत्र आहेत, जे तुम्हाला लक्षात इझिली राहतील, लवकर होतील लक्षात, ते तुम्ही ॲटलिस्ट सूत्र करा, कारण त्याच्यावर मार्क्स आहेत. येस, संस्कृत पेपर हा बेसिकली मॅथ्सचा पेपर आहे, ओके. याला स्टेप्स जर तुम्ही थोडे मिस केले तर मग मार्क्ससुद्धा जातात, ओके. त्यानंतर आहे धातू प्रत्यय लिहा. धातू आपण केलेले त्याचे प्रत्यय माहिती तुम्हाला, त्याचे जे काही प्रत्यय आहे, राईट. सो ते तुम्हाला आले पाहिजे. तुम्हाला तिथे विचारतील की या धातूचे प्रत्यय कोणते आहेत ते लिहायचे, ओके. नंतर आहे प्रयोग करा. आता हा क्वेश्चन तुम्हाला मे बी शिकवला असेल क्लासमध्ये, नसेल शिकवला, कारण आमच्या वेळेस तर आम्हाला नव्हतं शिकवलं, ओके, क्लासमध्ये. सो प्रयोग करा इज बेसिकली पॅसिव्ह व्हॉइस टू ॲक्टिव्ह व्हॉइस, ओके. नाहीतर मग ॲक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस असं असतं ते. सो याचा रूल आहे 1:3 आणि 1:2:1 असा त्याचा रूल आहे. आय थिंक 3:1:1 असा रूल आहे, ओके. देन 1:2:1. सो आता हे तुम्हाला तिथे जे काही क्रियापद आहे, त्याचा कर्ता आहे, ओके, आणि त्याच्यात कोणतं धातू वापरलेला आहे, त्याचं कोणतं क्रियापद वापरलेलं आहे, सो ते तुम्हाला माहीत करायचं आहे. ही विभक्ती असते, राईट. कर्ता जर तिसऱ्या याच्यामधला असला, तृतीय विभक्तीमधला, त्याला प्रथमामध्ये करायचं, आणि कर्ता जर प्रथमामध्ये असला त्याला तृतीयामध्ये करायचं आहे. सो असा त्याचा रूल आहे. सो यालाच आपल्याला कन्वर्जन करायचं त्या वाक्याला, ओके. पॅसिव्ह टू ॲक्टिव्ह, ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह, ओके. सो असे तुम्हाला 13 क्वेश्चन येणार आहेत, राईट. सो तिथं आता मी तुम्हाला याच्यात एक्झाम्पल्स नाही दिले, जसं मी बाकीच्या पेपर्समध्ये तुम्हाला सांगितले होते, टॉपिक्स क्वेश्चन सांगितले होते, राईट. याच्यात का नाही दिले, कारण हे संस्कृतचा पेपर आहे, राईट. सो याच्यामध्ये उदाहरणं असतात, म्हणजे एक्झाम्समध्ये जे सपोज संधी आहे, 5 तुम्हाला शब्द दिले संधीचे, ते 5 शब्द प्रत्येक वेळेस येतील का, प्रत्येक
इयरला आले असतील का सेमचे? नाही. फार फार तर 2 त्याच्यात रिपीट होतील, राईट. पण ते सुद्धा कंटिन्युअस रिपीट होतात का? नाही. 1 किंवा 2 पेपरमध्ये रिपीट होतील. कारण हे जे आहे ना, संस्कृत हे एक लँग्वेज आहे. सो याच्यामध्ये एक्झाम्पल्स आपल्याला इन्न्युमरेबल आहे. ते तुम्हाला कोणते एक्झाम्पल्स टाकू शकता, पण ते तुम्हाला सिलेबसमधलेच एक्झाम्पल्स टाकतील. ओके, असं काही नाही की तुम्हाला एकदम हाय लेवलचं तिथे एक्झाम्पल टाकून देतील. ओके, तुम्ही जर सॉल्व केलेलं असेल प्रॅक्टिस, जर संस्कृत जेव्हा शिकवलं असेल तुम्हाला तुमच्या टीचर्सनी, तर तेव्हा तुम्हाला क्वेश्चन घेतले असतील, ओके, उदाहरणं. मग तेव्हा तुमचं जर नोटबुकमध्ये असेल एखादे खूप सारे उदाहरणं 5, 6, 10पर्यंत, तर मग त्याच्यापैकी ते तुम्हाला येऊनच जाईल. ओके, सो याचे देखील नोट्स आहे, तुम्हाला हाफ प्राईसमध्ये मिळून जातील कोणाला पाहिजे असतील तर. ओके, सो काही क्वेश्चन असतील तर कमेंट्समध्ये विचारा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ओके, आणि आपली गेस्ट पेपर सिरीज ही येणार आहे लवकरच, सो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.